बिद्रीचं रणांगण या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत। निवडणूक जरी बिद्रीची असली तरी या निमित्तानं अनेक आखाडे, अनेक राजकीय मांडणी आणि भविष्यातल्या राजकारणाची दिशा या निमित्तानं बांधली जात आहे। आणि म्हणूनच सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, दोघंही आपापले मुद्दे सभासदांच्या पर्यंत, मतदारांच्या पर्यंत ठोस रीतीनं पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत। बिद्रीच्या निवडणुकीच्या निमित्तानं अक्षरशः प्रचाराचा धुरळा उडलेला आहे आणि या धुरळ्यामध्ये हे सर्व नेते मंडळी आपल्या भूमिका लोकांच्या पर्यंत घेऊन जात आहेत। आज आपल्यासोबत सध्या विरोधी गटामध्ये असणारे, ज्यांचं राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास पॅनल आहेत, त्याचे प्रमुख ए.वाय. पाटील साहेब आहेत। आपण त्यांच्याशी या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगानं गप्पा मारू। त्यांचं व्यक्तिमत्व दिलखुलास, हातचं न राखून ठेवता बिनधास्त बोलणार असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। बिद्रीच्या या रणांगणामध्ये ते आपल्या भूमिका काय मांडतात याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। चला आपण त्यांच्याशी यावेळेस गप्पा मारू। ए.वाय. नमस्कार। नमस्कार। प्रचाराचा इतका धुरळा उडलेला आहे, प्रत्येक गावामध्ये तुम्ही जात आहात, मतदारांकडून कशा पद्धतीचा प्रतिसाद तुम्हाला मिळत आहे? बिद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही आता प्रचार शुभारंभाला सुरुवात केलेली आहे। प्रचार शुभारंभाच्या दिवशी जर आपण पाहिलं असतं की तुंब्याच्या गणपतीवर प्रचार शुभारंभ झाला, लोकांच्यामध्ये एवढा उत्साह होता की परिवर्तन केल्याशिवाय आपण थांबायचं नाही, अशी भूमिका या कार्यक्षेत्रातल्या 218 गावातल्या शेतकरी सभासदांनी घेतली आहे। तिला तरुण वर्ग साथ देतो आहे आणि आम्ही आता गावागावातून फिरतो आहे। आम्हाला खात्री झालेली आहे की निश्चितपणानं उद्या 3 तारखेला या परिवर्तन आघाडीचे जे पॅनल आम्ही उभा केले ते 100% यशस्वी होणार, याबद्दल कोणत्या प्रकारची मनामध्ये शंका नाही। 100% यशाची तुम्ही खात्री देताय, परंतु असा कोणता अजेंडा आहे की जो अजेंडा घेऊन तुम्ही मतदारांच्या पर्यंत पोहोचत आहात? लोकांची शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत। बिद्री कारखाना हा शेतकऱ्यांचा मालकीचा राहावा, शेतकऱ्यांचा पिकवलेला संपूर्ण ऊस या कारखान्याकडे यावा, ही भूमिका शेतकरी सभासदांची आहेत। गेली अनेक वर्ष, 5-10 वर्ष बघितलं तर कारखान्याचा शेती कार्यक्रम विस्कळीतपणानं चाललेला आहे। आम्ही अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, पण काही त्या आमच्या अधिकाऱ्यांनी ऐकण्याचा निर्णय घेतला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये फार मोठी नाराजी ऊस तोडणी कार्यक्रमाबद्दल आहे आणि ह्या कारखान्याच्याबद्दल लोकांच्या अपेक्षा आहेत की कारखान्याला चांगल्या प्रकारात FRPपेक्षा जादा दर मिळाला पाहिजे, या इथल्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत। FRPपेक्षा जादा दर मिळायला पाहिजे हे तुम्ही शेतकऱ्यांच्या मनातल्या भावना बोलून दाखवल्यात, परंतु खऱ्या अर्थानं जे सत्ताधारी आहेत आत्ताचे, ते म्हणतात की आमच्या कारखान्याचा दर बघूनच राज्यामध्ये ऊसाचे दर जाहीर होतात। याकडे मग तुम्ही कसं बघता त्यांच्या या वक्तव्यात? आपल्या कारखान्यात FRPपेक्षा जादा FRP कोल्हापूर जिल्ह्यातले कारखाने सगळेच देतात, बिद्री काय त्यामध्ये नवीन नाही। FRPपेक्षा जादा दर आम्ही कधी दिलाच नाही आणि आमच्या कारखान्याची FRP ही रिकव्हरी चांगली असल्यामुळे FRP जादा बसते। जर FRP जादा बसते, कारखाना जर दर जास्त देत असेल तर सभासदांनी आमच्यावरती विश्वास टाकला, म्हणूनच आम्ही 13-14 वर्ष कारखान्याची सत्ता राबवू शकलो। मग आत्ताच प्रश्नचिन्ह उभा करण्याच्या मागच्या भूमिका काय आहेत? नाही, बरं, जवळजवळ 70% सभासद ऊस कारखान्याला येतच नाही। जो कारखान्याचा चांगला दर मिळतो सगळ्या सभासदांच्यावर जात नाही ना, त्यामुळे तरी खऱ्या अर्थानं यावेळी परिवर्तन होण्याची शक्यता आहे। परिवर्तनाची भूमिका आत्ता तुम्ही मांडत आहात, याच्या अगोदरची जर तुमची राजकीय बैठक बघितलीत तर आत्ता जे सत्ताधारी आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही होतात, त्यावेळेस ते प्रश्न तुम्ही उपस्थित केला नाहीत। आजच या प्रश्नाकडे वळण्याची आपली भूमिका काय राहिली? आम्ही अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, प्रशासनाला सांगण्याचा प्रयत्न केला, आदरणीय चेअरमन साहेबांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण कधीही त्यांनी कुणाला ऐकून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि म्हणून या अलीकडच्या 5 वर्षामध्ये या कारभाराला कंटाळून आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे। नेते आपापल्या पद्धतीनं भूमिका जाहीर करतात, एकाच पक्षामध्ये अनेक नेते राहतात, परंतु ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या भूमिका घेतं। याच्यामुळे एक संभ्रम नेत्यांच्यामध्ये राहत नाही, परंतु तो संभ्रम मात्र कार्यकर्त्यांच्यामध्ये राहतो आणि त्याचे परिणाम हे स्थानिक राजकारणावरती उमटतात। तर सध्याच्या आत्ताचं जे राजकारण आहे, जे बिद्रीच्या अनुषंगानं हे सगळं बदलत असताना कार्यकर्त्यांची कुठंतरी घालमेल होते, कुठंतरी कुचंबणा होते, कुठंतरी त्यांच्या मनामध्ये संशय निर्माण होतात असं वाटत नाही का? सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका ह्या सहकारी तत्वावर चालत आहेत
आणि सहकार्यामध्ये कुठल्याही पक्षाचा अभिलेख नसतो. सहकार्यामध्ये अनेक पक्षाचे मिळून एकत्र येत आहेत आणि आम्ही येत असताना आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्याबरोबर चर्चा करून सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन या आघाडीमध्ये आम्ही जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आमच्या कार्यकर्त्यामध्ये किंवा त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये कुठल्याही प्रकारची संभ्रम अवस्था नाही हे आज मला जाणवतं आहे. परंतु निवडणूक जरी कारखान्याची असली तरी या कारखान्याच्या माध्यमातून भविष्यातल्या राजकारणाची काही मांडणी होणार आहे का? आज तरी काय सांगता येत नाही. बघू उद्याच्या काळामध्ये तर आम्ही सगळी विश्वासानं जाण्याचा निर्णय घेतला. उद्याच्या काळामध्ये जर निर्णय घ्यायची पाळली घ्यावा लागेल. उद्याच्या काळामध्ये जर निर्णय तसे घ्यावे लागले तर त्यासाठी ए.वाय. पाटील तयार आहे? हो, तयार असावंच लागेल ना. ज्यावेळी विरोधी आघाडी आम्ही एकमेकाच्या संघर्षात गेली 20 वर्ष राजकारण केलं, या विरोधी आघाडीच्या नेत्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर नेतृत्वाची जबाब दिली असेल तर मला ते समजून घेऊन पुढे जावं लागेल. त्यावेळेसचे परत बैठका काय वेगळं होणार, आराखडे काही चेंज होणार? असं काय होणार नाही असं मला खात्री आहे. बघू उद्याच्या काळामध्ये काय होणार आहे. कारण आत्तापर्यंत उद्याच्या काळामध्ये काय होईल ही भूमिका घेऊनच आत्तापर्यंत ए.वाय. पाटील राहिलेत आणि त्याच्यामुळं सातत्यानं ए.वाय. पाटलांनी ज्या आत्तापर्यंत भूमिका घेतली त्याला न्याय मिळाला नाही असं कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सातत्याने ती खदखद आहे. गेली 10 वर्षे मी आहे त्या मंडळींकडे न्याय मागण्याची बद्दल चर्चा केली, पण कोणत्या प्रकारचा न्याय द्यायची व्यवस्था त्यांच्याकडून झाली नाही आणि म्हणून मला कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव हा निर्णय घ्यायची पाळी आली. या राजकीय सगळ्या घडामोडी आहेत किंवा जे अभिसरण चालू आहे याच्यामध्ये आपण पॅनल बांधणी करत असताना पॅनलची बांधणी आपण कशा पद्धतीने केली? काय विचार ठेवला होता की आपल्याला या पद्धतीनं पॅनलची बांधणी करायची आहे? हे पॅनल तयार करत असताना या राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, या कोल्हापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार खासदार सदाशिवराव मंडलिक, शाहू छत्रपती कारखान्याचे चेअरमन राजे समरजित घाडगे आणि या राधानी बुद्रगडचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रकाशराव आंबेडकर आणि आम्ही सगळी मंडळी एकत्र बसलो आणि ही पॅनलची रचना करण्याचा निर्णय घेतला. पॅनल बांधत असताना हे पॅनल आपल्याला परिवर्तन करायचं आहे आणि 100% संख्या न मापता हे पॅनल यशस्वी कसं होईल या दृष्टीने आम्ही पॅनलची रचना केलेली आहे. तुझा का माझा आम्ही यात कधी बघितलेलं नाही. हे बघत असताना हे पॅनल यशस्वी झालं पाहिजे ही भूमिका घेऊन पुढे आलो आहे. परिवर्तन पॅनलचा अजेंडा काय आहे की काय भविष्यामध्ये या कारखान्यासाठी करायचं आहे? आमचा अजेंडा असा आहे की ह्या कारखान्याच्या निवडणुकीनंतर सभासद निश्चितपणानं मला खात्री आहे की आम्हाला साथ देतील, आम्हाला निवडून देतील. चांगल्या मताच्या फरकाने पॅनल निवडून येईल आणि आम्हीचं पॅनल निवडून आल्यानंतर या कार्यक्षेत्रातल्या 218 गावातल्या सभासदांचा जो शेतकऱ्यांचा ऊस पिकवलेला आहे तो 100% ऊस या कारखान्याची आणण्याची जबाबदारी आम्ही व्यवस्था करणार आहोत. चांगल्या प्रकारचा दर कसा देता येईल शेतकऱ्यांना आणि जे आमच्या कारखान्याचे इथेनॉलचा प्रकल्प आहे, कोजनीचा प्रकल्प, त्यातून मिळणारा नफा तो शेतकऱ्यांच्या पदरामध्ये कसा टाकता येईल हे भूमिका घेऊन जाणार. आणि या बिद्री कारखान्याचं एक शिक्षण संकुल बरेच वर्षापूर्वी आम्ही केलेलं आहे. दूध साखरच्या प्रसार शिक्षण मंडळ या माध्यमातून सुद्धा सभासदांच्या मुलांना आणि नवीन काय शिक्षण देता येईल काय, नवीन काय कोर्स या ठिकाणी देता येतील काय, नवीन डिप्लोमा इंजिनियर मेडिकलचे कॉलेज या ठिकाणी आणता येईल काय, ही भूमिका घेऊन आम्ही उद्याच्या काळामध्ये जाणार आहोत. परंतु सत्ताधारीसुद्धा त्यांच्याही भूमिका आग्रहानं लोकांच्या समोर मतदारांच्या समोर ठेवत आहेत. त्यांच्या अशा कोणते निर्णय आहेत, कोणत्या अशा गोष्टी आहेत की जे सभासदांना कदाचित पटले नसतील? शेतकऱ्यांचा ऊस जात नाही, तोडणी कार्यक्रम विस्कळीत आहे. हा मुद्दा जादा दर दिला पाहिजे होता. जे कोण जसे ज्या नफा झाला त्यातनं आम्हाला पैसे आले पाहिजे, ही शेतकऱ्यांची भूमिका आहे. असं वाटतं का की त्या असणाऱ्या कारखान्यामध्ये जे संचालक मंडळ आहे ते एक हाती कारभार कुणाच्या तरी सांगण्यावरून कुणाच्या तरी बोलण्यावरून एक हाती कारभार दिलेला आहे आणि त्यांच्याच निर्णयावरून या सगळ्या गोष्टी घडतात? आता मी सांगायच लावलेलं सभेतून एकादेशाही असल्यामुळं आम्ही त्यातनं बाहेर पडलो आहे. कधी ऐकायचा निर्णयच घेतलेला नाही. मी तेव्हा आता स्पष्ट बोलणार, मी स्पष्ट 5 तारखेला बोलेन. परंतु हा कार्यक्रम जे बघणारे सभासद आहेत, शेतकरी आहेत, हे प्रश्न म्हणजे त्यांच्या मनातले त्यांच्या वतीनं आपण तुम्हाला विचारते. मी तेच सांगायला लावले मी तुम्हाला की 100% इथला जो कारभार आहे कुणाचं ऐकलं जात नाही. आम्ही फक्त संचालक जायचं आणि याच ह्याच्यापुढे आमचं काय ऐकलं गेलेलं नाही. पण त्यावेळेस तुम्ही संचालक मंडळामध्ये असताना तुम्हाला प्रश्न विचारण्याची सुद्धा संधी होती, काय विचारला ना? आता ते मी आज त्या ठिकाणी बोलू शकत नाही, काय विचारलं नाही ते. मग अचानक भूमिका बदलण्याच्या मागचं कारण? हे 10 वर्ष अशा गोष्टीला कंटाळलो आम्ही आणि मग भूमिका बदलायचा निर्णय घेतला. या सगळ्या पॅनलची बांधणी करत असताना तुम्ही नव्या चेहऱ्यांना संधी दिलीत, जुन्यांची सुद्धा बांधणी केली. हे पॅनल बांधत असताना एका वेगळ्या स्थित्यंतरांमधून हे पॅनल गेलं. हे करत असताना काही जणांची नाराजी झाली,
या नाराजीची कशा पद्धतीनं तुम्ही समजूत काढली? तर हे पॅनेलची रचना करत असताना आम्ही तिन्ही चारी नेत्यांनी सुद्धा सर्वच कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन या पॅनेलची आम्ही रचना करण्याचा प्रयत्न केला. नव्या जुन्यांना संधी द्यायचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्या विभागामध्ये कसे उमेदवार टाकता येतील ही भूमिका हे पॅनेल करताना आम्ही घेतलेलं आहे. काही जरी लोक नाराज झाले असतील तर निश्चितपणानं त्यांची नाराजी दूर होण्यासाठी ते सुद्धा आम्ही प्रयत्न 100% लोकांची नाराजी कधी दूर होत नाही, पण जास्तीत जास्त लोकांची नाराजी आम्ही या सर्व तिन्ही गटाच्या नेत्यांनी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. 3 तारखेला मतदान आहे, 5 तारखेला निकाल आहे. 5 तारखेचा निकाल लागेल त्यावेळेस तो निकाल कशा पद्धतीचा असेल? की या बिजली कारखान्याचा मी आता 4 दिवस फिरतो या विभागातून, मला खात्री झालेली आहे बिजलीचा निकाल निश्चितपणानं आम्ही जे श्री राजश्री शाहू छत्रपती परिवर्तन आघाडी जी उभा केलेली आहे ते 100% 5,000 ते 10,000च्या मतात फरकाने निवडून येईल याबद्दलची माझ्या ऐकायला खात्री आहे. त्याला आता ज्योतिषी आणण्याची गरज नाही. इतकी खात्री आपण कोणत्या बेसवरती देतात? लोकांच्यामध्ये उद्रेक आहे तो आम्ही जाणून घेतलेला गेली 5 वर्ष. लोकांच्या भावना आम्ही समजून घेतलेल्या आणि मग ह्या निर्णयाला आम्ही आलेलो आहोत. आणि आम्हाला अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले A.Y. पाटील तुम्ही लवकर निर्णय घ्या, लवकर परिवर्तन करा, त्यासाठी आम्ही बाहेर पडलेलो आहोत. आणि लोक मला 100% मला खात्री आहे बिजलीच्या सभासदांची की माझ्या या भूमिकेला या 4ही तालुक्यातले शेतकरी सभासद मला सहकार्य करतील, मला मदत करतील आणि कारखान्यामध्ये एक उद्याच्या नव्या वळणाचं राजकारण करायची संधी देतील. उद्याच्या नव्याच्या वळणाच्या राजकारणावरती A.Y. पाटलांना आम्ही कुठे बघू शकतो? मी कारखान्याचा चेअरमन, मला या मंडळी करायचा निर्णय पक्का घेतला आहे. निश्चितपणानं नव्या वळणाच्या राजकारणात मी या बिजली कारखान्याचा चेअरमन 100% होणार याची मला खात्री, सभासदांचा विश्वास माझ्यावर असल्यामुळे निश्चितपणानं मला ती जाणीव झालेली आहे. या संवादाच्या शेवटी सभासदांना आपण काय आवाहन कराल? सभासद हे सांगले की 1963ला कारखान्याची सुरुवात झाली. एक स्थापनेपासून राधानगरीला कधीही चेअरमनपद मिळालं नाही. संचालक झाले असतील, व्हाईस चेअरमन झाले असतील, पण नेतृत्व करायची संधी कधी मिळाली नाही. मी राधानगरीच्या लोकांना आव्हान करतो आहे की राधानगरीच्या सुपुत्राला, एक सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी नेतृत्व करायची संधी येणार आहे. आणि मला सहकार्याची जाण असल्यामुळं, मला लोकांचे प्रश्न माहिती असल्यामुळं निश्चितपणानं हे सगळे प्रश्न मी मार्गी लावेन. तर हे होते A.Y. पाटील. त्यांनी आपली भूमिका सडेतोड मांडली. या राजकारणामध्ये माझी जबाबदारी काय आहे, माझी काय भूमिका आहे, सहकार टिकण्यासाठी मी कुठल्या पद्धतीने उभं राहणार हे सुद्धा त्यांनी ठामपणानं सांगितलं. उद्याच्या बदलत्या राजकारणाच्या वळणावरती मी सुद्धा या बिजली कारखान्याचा एक चेअरमन म्हणून निश्चित लोकांच्या विश्वासाच्या जोरावरती तिथं जाईल हा विश्वास सुद्धा दिला. आणि ज्या दिवशी निकाल असेल त्यावेळेस आमचं पॅनल 100% विजयी होईल या विजयाची खात्री त्यांनी दिली. आत्ता कुठं प्रचाराची रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे. प्रचार जसा जसा वाढत जाईल तशी त्याची तीव्रता वाढत जाईल आणि त्या प्रचाराच्या तीव्रतेमध्ये राजकारण बदलत जाईल, आरोप प्रत्यारोप होतील आणि पुन्हा एकदा मुद्दे नव्यानं मतदारांच्यापर्यंत पोहोचवले जातील. आता हे मुद्दे मतदारांना कुठल्या गोष्टींवरती भावणार, ते कुणाला मतदान करणार हा सर्वस्वी निकाल या मतदारांच्या हातामध्ये. पण तुर्तास आपण राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचं जी भूमिका आहे ती समजून घेतलेली आहे. हे आमच्या माध्यमातून तुमचे प्रश्न या नेते लोकांना आपण विचारतो. A.Y. जी आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.